केलेला आहे तो आम्ही नक्की त्या ठिकाणी पूर्ण कुठे मग नरेंद्रजी या ऐतिहासिक क्षणाला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते? मी आपल्याकडे येईल, मात्र सिद्धार्थजी अगदी थोडक्यात मला आपल्याकडून समजून घ्यायचं आहे की एका बाजूला जी.आर. निघतो, संभ्रमावस्था कायम असते, मात्र खऱ्या अर्थानं आरक्षण आजचा काळ आणि या आरक्षणावरती काढलेले सरकारी तोडगे किंवा राजकीय पक्षांचे हेवेदावे कुठपर्यंत सहन करायचे, एखादं कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी लागणारा कालावधी तो देखील लक्षात घेऊनच सरकार निर्णय घेतं का? सिद्धार्थजी. विशालजी, आता पण मी हे सहनच करतोय. 20 मिनिटं मला बोलायचा वेळ नाही मिळाला, चान्स नाही मिळाला, पण मी सांगू इच्छितो, स्पष्टता देऊ इच्छितो की सगळे सोयऱ्यांचं हे गॅझेट नोटिफिकेशन होतं, त्यामुळं त्याच्यात हरकती वगैरे मागवल्या होत्या. हा शासन निर्णय आहे. तर हा शासन निर्णयामध्ये कसल्या हरकती? तो तर निर्णय झालेला आहे, राज्यपालांनी त्याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे, त्यामुळं हा शासन निर्णय आहे. गॅझेट जे असतं त्याच्यात लिहिलेलं असतं एवढे हजार हे लोक आहेत. मराठा निजाम गॅझेट, हैदराबाद गॅझेटमध्ये लिहिले मराठा हे कुणबीच म्हणजे कसणारेच आहेत, कापू आणि मराठा, तर त्याच्यात स्पेसिफिकेशन आहे. आता जे गॅझेटमध्ये नावं कुळांच्या नोंदी वगैरे नाहीयेत, त्याच्यासाठी तर शिंदे समिती, न्यायमूर्ती शिंदे समिती काम करत आहे. नॅशनल आर्काइव्हजला आले, दिल्लीला, हैदराबादच्या आर्काइव्हजला गेले, त्याच्यात कुळांचे नावं शोधले. तर हा आता प्रश्न तो झाला. आता जी.आर. जो आहे तो काढलेला आहे, हा एक छोटा पाऊल आहे आणि सरकारने तो केलेला आहे. जरांगे पाटीलांनी पण तो काही अंशतः मान्य केलेला आहे. मान्य केलेला आहे म्हणजे त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. तर आता कोर्टात तो जी.आर. टिकवायचं काम हे सरकारचं आहे. माझ्या मते हा एक छोटेखानी पाऊल आहे. मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये, त्यामुळे मी कोणाच्या फॉर अगेन्स्ट बोलू शकत नाही. लवांडे साहेब म्हणले की आधी का नाही केलं वगैरे, आधी नाही केलं तर आता तरी केलंय, त्यामुळे कधी सुरुवात तर झालेली आहे. आणि आज एक ओबीसी संबंधी पण जी.आर. शासनाने काढलेला आहे, त्यामुळे बॅलन्स करायचा प्रश्न आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे की कालच्या जी.आर. मध्ये काहीच नाहीये वगैरे, मग त्याच्यात काहीच नसलं तर मग काहीच उपयोग होणार नाही ना, कशाला मग कोर्टात जायचं किंवा काय. त्याच्यात काहीतरी आहे, कारण मराठा समाजातल्या गरीब मराठा समाजाला, मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना सर्टिफिकेट मिळणार आहेत, त्यामुळेच तर लोकांना काही लोकांना चीड आहे. आता ती योग्य आहे, तर त्यांनी कोर्टात जावं आणि कोर्ट जे काय करेल ते सगळ्यांना मान्य होईलच. आणि सरकार त्यांचं काम करत आहे. मी काय सरकारच्या वतीने बोलत नाहीये, पण आता बोलावं लागणार, कारण सरकारने हा निर्णय दिलेला आहे. तर तो सरकार ते कोर्टात सपोर्ट करेल स्वतःचा निर्णय. उद्या कोर्ट त्याच्यावर काय म्हणेल, आणि जर कोर्टाने स्थगिती दिली तर सरकार त्याला जबाबदार असेल. कारण मुख्यमंत्री म्हणले आहेत की आम्ही सक्षम आहोत, आणि मुख्यमंत्री असंही म्हणले आहेत की घुसखोरी आम्ही ओबीसी मध्ये होऊन देणार नाही. घुसखोरी म्हणजे मॉब मेंटॅलिटी, एकदम खूप लोक येणार, पण काही थोड्या का होईना लोक येतील आणि त्यांना मग ऍडजस्ट करून घ्यावं लागेल ना. आणि जर तुम्हाला खूपच याची व्याप्ती वाढवायची असली तर मग घटना दुरुस्ती करा देश पातळीवर, तो खूप मोठा विषय आहे, त्याला खूप वेळ लागेल. आता तुर्तास जेवढं देता येईल तेवढं सरकारने माझ्या मते दिलेलं आहे. जेव्हा पहिलं प्रमाणपत्र मिळेल तेव्हा आपल्याला समजेल की ह्याच्यात किती दम होता. बरोबर आहे सिद्धार्थजी, कायद्याच्या दृष्टीने काय घडू शकतं हे अतिशय सविस्तररित्या आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, जो की विरोधकांना आणि सरकारला कुठल्या जबाबदारीला आणि कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागेल हे सांगण्यासाठी पुरेसं आहे. सर्व मान्यवरांकडे मी एकेका वाक्यात उत्तर अपेक्षित ठेवतो आणि प्रश्न केवळ आणि नेमका एवढाच आहे, काल हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर जर राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असते तर दोन्ही समाजांमध्ये हा संभ्रम झाला नसता, हे आपल्याला मान्य आहे का? नरेंद्रजी, एका वाक्यात आपल्यापासून सुरुवात करतो, मला प्रत्येकाकडे जायचं आहे. नरेंद्रजी. निर्णय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी दोन्ही मुख्यमंत्री आणि उपसमितीच्या असणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊनच घेतलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही तफावत नाहीये आणि तिघांनी मिळून घेतलेला निर्णय राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी येऊन जाहीर केलेला आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. विकासजी. मला असं म्हणायचंय की याच्यामध्ये आता पुन्हा मनोज जरांगे पाटलांना पुन्हा आंदोलन करायची, पुन्हा उपोषण करायची वेळ येणार नाही ना, ही आम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे. ती अपेक्षा आमची पूर्ण व्हावी, कारण आंदोलन